आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। भोगाव येथे 2 पिढ्यापासून करावा लागतो उघड्यावरच अंत्यविधी। जिंतूर तालुक्यातील सर्व परिचित असणारे भोगाव देवी ग्रामपंचायत कार्यालय विकासाच्या बाबतीत पुढे असल्याचा बोलबाला सर्वत्र केला जातो। मात्र गावातील बौद्ध समाजाला गेल्या 2 पिढ्यापासून अंत्यविधी पार पाडण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने बौद्ध समाजाच्या व्यक्तींचा अंत्यविधी उघड्यावरच करावा लागतो। यामुळे भोगाव येथील करोडो रुपयांची विकासाची गंगा स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील दलित वस्तीकडे वळाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। याबाबत आज गावकऱ्यांनी निवेदन देऊन प्रशासनाकडे स्मशानभूमी बांधकामाची मागणी केली आहे। दलित सिंचन भूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक ग्रामपंचायतीला वारंवार विनंती केली होती, परंतु केवळ आश्वासनाच्या वळणीवर त्यांचे समाधान केले जात होते। गावातील मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी शेड नसल्यामुळे भर पावसात अंत्यविधी करणे शक्य नाही। त्यामुळे पाऊस थांबेपर्यंत मृतदेह घरातच ठेवावा लागतो। पावसात अंत्यविधी करताना अर्धवट प्रेत जाळले जाते। अंत्यविधीला जाळण्यासाठी पक्का रस्ता नाही, जाळण्यासाठी स्मशानभूमीचे शेड नाही, त्यामुळे मृतदेहाची विटंबना होत आहे, असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावर तालुका प्रशासनाने तत्काळ कारवाई करून स्मशानभूमी शेड संरक्षण भीत सुशोभीकरण आणि स्मशानभूमी रस्ता तत्काळ मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी निवेदन सादर केले आहे। भविष्यात हा प्रश्न मार्गी न लागल्यास यापुढील अंत्यसंस्कार हे तहसील कार्यालय परिसरात करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। मूर्ती आमची किंमत तुमची या संकल्पनेतून परभणीत मूर्ती केंद्राची उभारणी। परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या संकल्पनेमधून परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गणेश मूर्ती वाटप केंद्राची उभारणी करण्यात आली होती। मूर्ती आमची किंमत तुमची या धर्तीवर इथे येणाऱ्या ग्राहकांना परवडतील अशा दरामध्ये या मूर्त्या उपलब्ध करून देण्यात आल्या। भाजप जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी विविध मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या। ग्राहकांनी यायचं, मूर्ती पसंत करायची आणि आपल्याला वाटेल तेवढी किंमत दानपेटीमध्ये टाकायची, असे या योजनेचे स्वरूप होते। याला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। हजारोहून अधिक मूर्त्या यावेळी गणेश भक्तांना देण्यात आल्या। पूर्णा शहरातून पाईप घेऊन जाणारा वाहन पलटी। पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज दिनांक 7 सप्टेंबर शनिवार रोजी PVC पाईप घेऊन जाणारा लोडिंग पॅजो ऑटो पलटी झाल्याची घटना घडली। पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मागील काही वर्षापासून रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या रस्त्यावरील खड्ड्यावर लहान मोठे बरेच अपघात होत आहेत, परंतु पूर्णा नगरपालिका प्रशासन रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। या रस्त्यावरील खड्ड्यावर एखाद्याचा जीव गेल्यावरच लक्ष देणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे। आज दिनांक 7 सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी त्या रस्त्यावरून PVC पाईप घेऊन जाणारा ऑटो क्रमांक MH22 AN 3007 लोडिंग ऑटो जात होता। तो ऑटो खड्ड्यामध्ये अडकल्याने रस्त्यावर पलटी झाला। त्या ऑटोतील PVC पाईप व अन्य सामान रस्त्यावर पडले। त्यावेळी परिसरातील नागरिकांनी ऑटोकडे धाव घेत ऑटो चालकाला सुखरूप बाहेर काढत ऑटो उचलला। याच ऑटो चालकाला थोडी दुखापत झाली असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु ऑटोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे। या रस्त्यासंदर्भात विविध पक्ष संघटनांसह वर्तमानपत्रामध्ये रस्त्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, परंतु या रस्त्याकडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील नागरिकातून बोलले जात आहे। पूर्णा शहरातील बाजारपेठचा हा मुख्य भाग असून देखील सुद्धा याकडे मुख्याधिकारी लक्ष का देत नाही, असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे। स्वतः जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे। प्रहार पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांचा वाढदिवस साजरा। प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। यावेळी परभणी तालुक्यातील हिंगला, मठकराडा व पाथरा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन या शालेय साहित्यासह मिठाईचे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शाखा प्रमुख विष्णू गोल्डे,
सरपंच ज्ञानेश्वर अबादगिरे, राजेंद्र भोंग, जिजाजी अबादगिरे, बालाजी गोल्डे, उत्तम शेडके, गजानन गोल्डे, माऊली गरुड, शेख असलम, शेख उमेर, भागवत गरुड, लक्ष्मण गरुड, माणिक गरुड, संतोष गरुड, जगन्नाथ गरुड, ज्ञानेश्वर गरुड यांच्यासह हिंगला व मटकराडा व पाथरा गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन, बालगोपाळांच्या आनंदाला उधाण, सजावटीचे साहित्य, आकर्षक मूर्तींनी सजलेली बाजारपेठ, भाविकांनी खरेदीसाठी केलेली गर्दी, बाळगोपाळांच्या आनंदाला आलेले उधाण, सर्वत्र भक्तिमय वातावरणात आज दिनांक 7 सप्टेंबर शनिवार रोजी पूर्ण शहरात लाडक्या गणरायाचे भक्तिमय वातावरणात घरोघरी आगमन झाले. बाप्पाच्या आगमनासाठी पूर्णा शहरात पोलिसांनी जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पूर्णा शहरात मागील अनेक वर्षापासून शहरासह तालुक्यात मोठ्या भक्तिभावाने श्रींचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही श्रींच्या आगमनानिमित्त सजावटी, पूजेचे साहित्य तसेच गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले. शहरासह तालुक्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गावात वाजत गाजत श्रींची स्थापना केली, तर पारंपरिक पद्धतीने घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहे. गणेश उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पूर्णा चोडावा पोलिसांनी जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सकाळपासूनच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास घोबाडे, चोडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंह पोमानाळकर यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पूर्णा शहरात श्रींची मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, स्टेट बँक कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी वाहतुकीत बदल करून होणारी गर्दी टाळण्यासाठी परिश्रम घेतल्याचे दिसून आले. गुरुवारी पूर्णा शहर पोलीस ठाण्यात अपर पोलीस निरीक्षक काळे यांनी शांतता समितीची बैठक घेऊन गणेश उत्सव शांततेत निर्घिण पार पाडावा यासाठी आवाहन केले. सेलू आयुर्विमा कार्यालयात विमा सप्ताह संपन्न. सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त सेलू शाखेच्या वतीने 2 ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये विमा सप्ताह साजरा करण्यात आला. या विमा सप्ताहाच्या निमित्ताने सेलू भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेच्या वतीने विमा कर्मचारी, विकास अधिकारी व अधिकारीसाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाचे पारितोषिक वितरण कार्यक्रम 6 सप्टेंबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रभाकर भांडवले, प्रमुख पाहुणे म्हणून योगेश जायभाय, नागेश पुराणिक, सुभाष राठोड यांच्या उपस्थित संपन्न झाला. स्पर्धेतील यशस्वी कर्मचाऱ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आले. प्रथम क्रमांक प्रभाकर भांडवले व द्वितीय क्रमांक अमर पाटील, तृतीय क्रमांक मनमत देवडे, समीर थोरात यांना देण्यात आले. विमा सप्ताह समापन समारोहात नागेश पुराणिक, शमशुद्दीन शेख, उपेंद्र बेलूरकर, भास्कर हिप्परगे, योगेश जायभाय, शिवाजी आघाव व संपत कपाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शमशुद्दीन शेख, श्रीपती जगताप, कृष्णा बोराडे, भालचंद्र बर्डे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जीवने, संदीप जाधव, बबन झोल, दत्ता सरकटेसह आदींची उपस्थिती होती. पठाण जावेद खान यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान. सेलू शहरातील यासिर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान यांना श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार आज दिनांक 7 सप्टेंबर शनिवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, डॉक्टर ऋतुराज साडेगावकर, डॉक्टर राजेंद्र गात, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका, दिलीप डासाळकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा घटक संस्थेचे प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. प्रिन्स इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. परभणी येथे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या परभणी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी मैदानी स्पर्धामध्ये LKR रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल CBS स्कूलचे विद्यार्थी मुकेश बेटेकर अंडर 16 भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. मनीषा धनवे अंडर 18 थाळी फेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले आणि मनीष दहीकर अंडर 14 उंच उडी प्रकारात दुसरा क्रमांक मिळवून कांस्य पदक पटकावत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
डॉक्टर संजय रुडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे सर, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्य प्रगती क्षीरसागर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक प्राध्यापक शिवाजी बुधवंत यांचे अभिनंदन केले.